नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. बापरे, डेंजर. तुम्ही तुमच्या आईची कोणती गोष्ट सांगणार होतात? आता तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, मी पॉडकास्टवरती पण बऱ्याच वेळा ऐकलं की एखादी आई एक्सपायर झाली की ती जाणवतं. जाणवतं, मुलासोबत राहते. मला असं वाटतं माझी आई अजून माझ्यासोबत आहे. मी 6 महिन्यात होतो तेव्हा माझी आई एक्सपायर झाली. 6 महिन्याचे महिन्याचा होतात. असतो आता तुमचं वय काय? माझा आता 39 रनिंग आहे. जवळजवळ 40 वर्ष आपण पकडू. तर मला अजून पण जाणवतं की तुम्ही आहे तर नीट पाहिलं पण नसेल तिला जेव्हा तुम्ही 6 महिन्यात होतो. तुम्हाला कसं वाटतं की ती आहे अजून? आहे याच्यामुळे जाणवतं की जेव्हा पण अशा काही गोष्टी होतात की म्हणजे मी बऱ्याचदा, जसं आता मी गाडी घेतली मार्चमध्ये, मी अर्टिगा घेतली नवीन. मी गाडी डिलिव्हरी घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी मला ॲडमिट करावं लागलं. आजारी पडलात हां, तुम्ही? सेकंड डे ॲडमिट झालो होतो मी हॉस्पिटलला. आणि ॲडमिट झालो, मग तो खूप त्रास झाला होता. मग लिटरली पोटामध्ये पाईप टाकून मध्ये पिशवी घेऊन फिरत होतो. 1 महिनाभर तेच चाललं होतं माझं. आणि त्याच्यानंतर मग आमचे गुरुजी आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही की गुरुजी असं असं झालं. त्यांनी सांगितलं नाही, तुला नजर लागली आहे म्हणून भरपूर. म्हटलं अच्छा. पण त्यांनी पण मला बऱ्याच वेळा सांगितलं की काय टेन्शन घेऊ नको, तुझी आई आहे तुझ्याबरोबर, काय टेन्शन घेऊ नको म्हणून. असं माझ्या लहानपणी आता मला नक्की साल आठवत नाही किंवा मी कितवीला होतो ते मला आठवत नाही. ॲक्च्युली ती घटना मला एवढी नाही आठवत आहे. माझे वडील अजून पण सांगतात ती. मी दादरला शाळेमध्ये होतो, मी दादरला, आणि शाळेची सहल जाणार होती. मी पण जाणार होतो सहलीला. पण सहलीला जायच्या 2 दिवस आधी मला टायफॉईड झाला. मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आणि सहलीच्या आमच्या ज्या बसमध्ये माझा नंबर होता त्या बसला बोरवलीला, त्यावेळेला नॅशनल पार्कला फाटक होतं रेल्वेचं, ब्रिज वगैरे नव्हतं तेव्हा. मला वाटतं बोरवलीला कोणत्या फाटकामध्ये, मुंबईमध्येच फाटक क्रॉस करताना त्या बसला एक्सप्रेसने उडवलं. सगळी मुलं, ड्रायव्हर, त्या बसमध्ये जे शिक्षक होते सगळे गेले. त्या बसमध्ये माझा नंबर होता. पण टायफॉईड झाल्यामुळे मी तिथे गेलो नाही, मला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. मग तेव्हापासून जेवढ्यांना विचारलं की असं कसं आलं ना, म्हणायचं आजारी पडणं निमित्त होतं की हा जाऊ नये. तुमच्या वर्गातले जेवढेही मुलं होती, शिक्षक होते, जे त्या बसमध्ये चढले, ते जागेवर त्यांचा मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये. सगळ्यांचा. पण तुम्ही वाचलात. हो, कारण मी गेलो नाही, मी आजारी पडलो होतो. त्या आईच्या आशीर्वादाने असेल. तर अजून पण बोलतात की नाही, अजून पण आई आहे पाठीशी. भरपूर म्हणजे जेवढ्या पण पंडित लोकांना माझी जी आपली जन्मपत्रिका जी असते बघितली, तेवढ्यांनी सांगितले. आणि इवन अजून पण अशी लोक आहेत की मी लहान असताना आई गेली, मी त्याच्यानंतर आत्याकडे असायचो माझ्या. तर माझ्या आत्याच्या मुलाला, माझ्या दादाला आमच्या दिसायची माझी आई. आणि अजून पण ही गोष्ट बघितलेली माणसं आहेत, अजून पण ती माणसं आहेत की म्हणजे एक आता मला आठवत नाहीत, पण ते सांगतात की मी खेळता खेळता एखादं खेळणं जर लांब फेकलं की ते स्वतःहून माझ्यापर्यंत यायचं. बापरे. आणि ही लोक उभी राहून बघायची घरामध्ये. मी घरात खेळत असायचो, कारण तेव्हा 10x10ची रूम चाळीमध्ये, आणि दरवाजात उभे राहून लोक बघायची की मी खेळतोय. एखादी खेळणं मी लांब फेकलं तर ते स्वतःहून माझ्यापर्यंत यायचं. आणि जेव्हा माझी आई यायची तेव्हा आमच्या दादाला दिसायची, आणि तो पण लहान होता त्यावेळेला, की तो ओरडायचा की मामी आली, मामी आली, मामी आली म्हणून. आणि त्याचे म्हणतात की त्याचे लाड करायची माझी आई बऱ्यापैकी. त्यांच्यावर जीव होता. हां, मग ते त्याला दिसायची.
आणि आई कशामुळे गेल्या होत्या? आजारी होती मग ताप होता, नंतर म्हणतात डोक्यामध्ये पाणी झालं होतं. असं तर प्रत्येक जण अलग अलग सांगतो, मला एक्झॅक्ट माहीत नाही. माहित नाही, कारण त्यावेळी डॉक्टरी वगैरे पण एवढं हे नव्हतं. 85मध्ये. मला असं पण वाटतं की जेव्हा ते गेले तर त्यावेळी तुम्ही खूप लहान होतात आणि त्यामुळे त्यांचं हे आहे की जीव अडकून राहिला तुमच्यात, की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, ते नेहमी तुमच्या रक्षणासाठी तुमच्यासोबत राहिले, असंही असू शकतं. आता आमचे एक रिलेटिव्ह आहेत, थोडा एक आमचा फॅमिली वाद झाला होता छोटासा, आणि वाद झाला होता आणि ते आजारी पडले. त्यांना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलला लिटरली. तर त्यांनी त्यांच्या गावी त्यांनी त्यांच्या सासऱ्याला फोन केला की असं अचानक म्हणजे कालपर्यंत बरं होतं, अचानक आणि आजारी पडलो, आज ॲडमिट करायला लागलं आहे. तर त्यांनी त्यांच्या गावीमध्ये आपल्या कोकणामध्ये देवाला कौल लावतात. कौल लावतात, हो, की प्रश्न विचारतात. का होतं, कशामुळे झालं एवढं अचानक वगैरे. त्यांनी देवाला कौल लावला, तर त्यांच्या गावच्या देवाने कौल दिला की तू ह्या माणसाला, तुझ्या नातेवाईकाला काय बोललास का, काय भांडणं झाली आहेत का तुमची. त्यांनी देवळातूनच फोन लावला त्यांच्या मुलाला, की काय वाद, तुमची भांडणं झाली आहेत का आपापमध्ये. त्यांनी म्हणाला हो. तर ते जे कौल लावणारे गुरव त्यांच्या गावातले जे होते ना पंडित, त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाला सांगा त्याच्याशी वाद घालू नका, त्याची आई त्याच्या साह्यावरती आहे, तुम्हाला त्रास होणार. एवढं त्याच्या. आणि ही जास्त लांबची नाही, आता 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी थोडासा रिलॅक्स असतो की आई आहे. आई आहे. तुमचं कधी, तुम्ही एवढे वर्ष आता ड्रायव्हिंग करता, जवळ 20 वर्ष झाली, त्याहून जास्त, तुमचं कधी असं ॲक्सिडेंट झालं खूप खतरनाक वालं किंवा कोणाचं, की तुम्ही नाही. नाही, अजिबात नाही, नाही, असे बेसिक झाले की थोडंफार लागलं? हां, सिग्नलला अचानक ब्रेक मारला, टच झाली, किंवा पाठीमागून येऊन ठोकलं. जसं की आता माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेला 1 महिन्यात 3दा ॲक्सिडेंट झालं होतं. मोठं नाही, छोटं छोटं. पण छोटं की ऐरोली सिग्नलला मी कंपनीतून निघालो रात्री 2:30-3 वाजता, आणि पाठीमागून ट्रकवाला आला. मी स्पीड ब्रेकरला फक्त क्रॉस करत होतो आणि मागून ट्रकवाल्याने येऊन ठोकलं. त्याच्यानंतर लग्नाचे कार्ड वाटायला गेलो, त्यावेळेला पण सिग्नलला उभी गाडी होती, पाठीमागून टेम्पोवाला आला, त्याने ठोकलं. तुम्हाला नाही लागलं का? हां, मला काय लागलं ना त्याच्यामध्ये. पण मध्ये तेव्हा एवढंच झालं होतं की भटजींनी सांगितलं की बाबा नाही, लग्न होईपर्यंत गाडीवर जाऊ नको. मग मी 1 महिना रिलॅक्स होतो, आराम केला होता. 1 महिना गाडी नाही चालवली. सांगितलं लग्न झालं म्हणजे तू माळ घातली की मग तू सुरुवात कर, मग काय प्रॉब्लेम नाही. ट्रकची वगैरे भीतीच वाटते ना, किती किती ॲक्सिडेंट्स होतात काय. आणि ते कोणती मूवी होती ना ती फायनल डेस्टिनेशन, माहिती आहे पाहिजे, ते ट्रकमधून मोठे मोठे ते हे पडतात आणि खूप खूप भीतीच वाटते त्यानंतर. पण त्यांचे ब्लाइंड स्पॉट ट्रकला एवढे असतात, त्यांचे ब्लाइंड स्पॉट जास्त आहेत ट्रकला. म्हणून आता आम्ही जेव्हा एखाद्याला शिकवतो तेव्हा आम्ही सांगतो बाबा ट्रकच्या ह्या स्पॉटला थांबायचं नाही, कारण ट्रकवाल्याला दिसतच नाही आपली गाडी. मग लिटरली तुम्ही ड्रायव्हर कॅबिनपासून 5 फुटावर तुमची गाडी असते, थोडीशी ड्रायव्हर जर राईट साईडला आहे तर एक 5-10 फूट मागे कॅबिनपासून, आणि ट्रकपासून कॅबिनपासून एक 10 फूट पकडा पाठीमागे, 10-15 फूट, आणि ट्रकपासून एक 10-15 फूट. त्या पॅसेजमध्ये जर गाडी असेल, मग ती इनोवा का असे ना, ती ड्रायव्हरला मिररमध्ये दिसतच नाही, तो त्यांचा ब्लाइंड स्पॉट आहे. त्या समजणारच नाही. हां, त्याला कळतच नाही की, कारण नॉर्मली ड्रायव्हर, समजा ट्रकवाल्याला युटर्न घ्यायचं आहे, तो मिररमध्ये बघतो मागे गाडी आहे का, तो टर्न घेतो. पण ती गाडी तर त्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये असेल तर त्याला दिसतच नाही. याच्यामध्ये त्या ट्रकवाल्यांची काय चुकी आहे? आता कशी मोठ्या गाड्या आम्ही चालवल्यात, आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते समजून येतं की नाही, त्यांची चुकी नाही, ते ब्लाइंड स्पॉटमध्ये. आता लास्ट सॅटरडे रबायला एक ॲक्सिडेंट झालं, एक माणूस ऑन द स्पॉट डेथ झाली होती रोडलाच. सकाळी मला वाटतं तो माणूस कामावरच चालला होता. 8-8:30 वाजताची गोष्ट आहे. आता लोक म्हणतात की अरे नाही,
ट्रकवाल्याची चुकी आहे, त्यांनी डायरेक्ट अंगावर घातली. पण ट्रकचं सीन असं आहे की तो ट्रक आम्ही बघितला ना, टँकर होता, त्याची जी ग्लास असते ड्रायव्हर कॅबिनची, ती होती जमिनीपासून जवळपास 15 फुटावर. 15 नाही, पण एक साधारण 8-10 फुटावर, 10 फुटावर एक त्याची हाईट, त्याच्यावरती कॅबिन. त्याच्यामुळे त्या ट्रकला चिटकून जर एखादा बाईकवाला उभा राहिला तर तो त्याला दिसतच नाही. बाबा, तुम्ही असं कोणतं खतरनाक ॲक्सिडेंट ऐकले किंवा पाहिले चालवते वेळी गाडी समोरासमोर असं झालं बा? समोरासमोर गुजरात हायवेला एक मी ॲक्सिडेंट बघितलं होतं की 2 ॲक्सिडेंट बघितले होते मी, दोन्ही गुजरात हायवेलाच बघितले होते. त्यातलं एक समोरासमोर बघितलं होतं, एक झालं होतं. झालेलं ॲक्सिडेंट असं होतं की ट्रक उभे होते पार्किंग करून, त्यांचा जेवणाचा वगैरे कार्यक्रम चालू होता आय थिंक, आणि कार आय थिंक त्यांना कंट्रोल नाही झाली, ओव्हरस्पीड, कारण ती खूप स्पीडमध्ये होती कार, तिची कंडिशन बघून कळत होतं, कारण पूर्ण कार त्या ट्रकच्या खाली घुसली होती. सेडान कार होती, फक्त पाठीमागची तिची डिक्की बाहेर होती, बाकी पूर्ण कार ट्रकच्या खाली होती. फॅमिलीत कोण वाचलं नसेल 100%. आता त्याच्यामध्ये पण त्या ट्रकची काय चुकी नाही, कारण तो ट्रक रोडपासून जवळजवळ 70-80 फूट आतमध्ये होता पार्क करून. ते त्यांचं जेवण वगैरे रोडला पण नव्हते त्या गाड्या, ते ओव्हरस्पीडमध्ये झालं होतं ॲक्सिडेंट. आणि एक मी येताना माझ्या पुढ्यात बघितलं होतं, स्कॉर्पिओ पलटी झाली होती आमच्या पुढ्यातच. त्यांनी स्पीडमध्ये ओव्हरटेक मारला आणि कंटिन्यू अशा तो 5-6 पलट्या मारत ही झाली स्कॉर्पिओ. पण ते नशीब त्यांचं चांगलं होतं की कोणाला जास्त लागलं नव्हतं त्या गाडीमध्ये. आणि मग त्या आमच्या पुढ्यातच झालं म्हणून मग आम्ही लगेच गाड्या थांबवल्या, सगळ्यांना बाहेर काढलं गाडीच्या, लगेच त्यांना मदत भेटली, हायवेला वाचले सगळे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.